मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीनही वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सीजी हाऊस येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये 1 तास बैठक पार पडली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। बैठकीत 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। नक्कीच 11 तारखेच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी एक माहिती मिळते। त्यापूर्वी म्हणजे उद्या महायुतीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पार पडणार आहे आणि महायुतीच्या या बैठकीपूर्वी आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते आणि उद्या होणाऱ्या बैठकीपूर्वी त्यांची एक स्वतःची म्हणजे पक्षाची एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे संभाव्य मंत्री असतील त्यांची नावं निश्चित झाल्याची माहिती मिळते। त्यामध्ये 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे हे निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे। मागच्या सरकारमध्ये जे मंत्री होते कॅबिनेटमध्ये त्यांना संधी देण्यात येईल, तर 3 राज्यमंत्री पदाचे जे चेहरे निश्चित झाल्याची माहिती मिळते। त्या राज्यमंत्री पदावरती नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल अशी देखील चर्चा या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे आता आज ही बैठक तर महत्त्वाची पक्षांतर्गत पार पडलेली आहे, मात्र उद्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये नक्की काय ठरतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सीमा, या संदर्भातली अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू, पण तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।